नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला घोटभर पाण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी धडपड. हे चित्र आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समुद्रकिनारी कोळी बांधवांच्या 5 पंढरी गावचे. समुद्राच्या कुशीत असलेल्या या गावामध्ये आज पिण्याच्या पाण्याचा थेंबही दुर्मिळ झालाय. गावातील विहिरी तळ ठोकून कोरड्या पडल्या आहेत, तर बांतीवरे नळपाणी योजनेतून तब्बल 15 दिवसांनी अवघे 4 हंडे पाणी मिळत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. पाणी आणण्यासाठी महिलांची दिवस रात्र सुरू असलेली धावपळ, वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींचे होत असलेले हाल आणि विकतचं पाणी घ्यायचं तर पैसे आणायचे कुठून, या विवंचनेत अडकलेले ग्रामस्थ हे दृश्य कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणार आहे. पाण्याची ही झुंज आता जगण्याच्या लढाईत बदलली आहे. पाहुयात 5 पंढरी गावातून आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. 10-15 दिवसांनी एकदा पाणी येते प्यायला आम्हाला. गरीब माणसं कुठून पाणी घेणार प्यायला? पैसा नाही, खायला तर पाणी कुठून घ्यायचं प्यायला? तर पैसे घेतो आम्ही प्यायला. काय करणं, गरज आहे पाण्याची आम्हाला. पाण्याशिवाय जीवन जगत नाही. पाणी असेल तर जीवन जगेल. राजा पाण्या बनवून भटकतो आम्ही सगळ्या इकडे. 4-4 हांडे मग इथे येतं, वाटून घेतो. 2-2 दिवस जातो त्यांना आजारी पडलं, पाणी येत नाही. काय करणं, गरीब माणसं कुठून एवढा पैसा आणणार पाण्यासाठी? आधी ते खायलाच नाही, पर्यंत पाण्याला पैसा घालवतात. नाही घालत पैसा ना पाण्याला म्हणून फिरता भटकता. पाण्यासाठी मुलांना घेऊन वन फिरता. टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही का? नाही का, टँकरने पाणी पुरवठा करत ना आम्हाला कोण. 5 पंटला इथे गरजा आमची आली आहे. तिथे कोणच ना पाणी घेऊन येत. नळपाणी आहे ना तुमच्याकडे? नळ आमचे स्वतःच नाही, सरकारी पाण्याला भरता 4-4 हंडे. स्वतंत्र नाही घेतला मी. नळाला पाणी येतं? 15 दिवसांनी 10 दिवसांनी पाणी येतं. मग तुम्ही भागवता कसं? 4-4 अंडे कोण भागवत ना आम्ही. इथे येऊन भरता मग पिता पाणी. थोडं मुलांना घेऊन येतं, उन्हात भरताना घरी जाता. तर पाणी कमी येतं. आजारी पडले तर 8-15 दिवस आजारी मी. पाणी ठोकलो पाणी भरून. काय कारण पाण्याचा त्रास करून काय शेवटी प्यायलाच पाहिजे ना. मुलांना नाही ना, मुला कुठून पाणी पितील? या पाणी नाही प्यायला, काय नाही बनवून भटकता. आता आम्ही किती म्हणजे 2 महिने भरपूर कंट्रोलिंग, 2 महिने तर जास्त त्रास झाला आम्हाला पाण्याचा. आता 3रा महिना लागलाय हो. भरपूर कंटाळला होता पाण्यासाठी. आम्ही जीवन जगत ना, असं वाटतं देवा मरण दिलेलं पटकन पाणी करतो आम्ही. अक्षरशः पाण्यापासून लढतो आम्ही. पाणीच नाही आमच्याकडे पियाला. सकाळी आम्हाला मुलीला घेऊन फिरताय पाण्यासाठी. आता 12 वाजले जाऊन मी जेवण पण घरात केलंय. पाण्यासाठी भटकतं वाटली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.